भक्त हो, अशाच एका भक्ताचा अनुभव आज मी इथे सांगत आहे. हे भक्त म्हणतात, ह्या बाई आहेत, त्या म्हणतात की मी रोज रात्री झोपताना मला देवाला स्मरून आणि स्वामींना वंदन करून तसेच श्री व्यंकटेशाला वंदन करून झोपण्याची सवय आहे. आणि झोपताना एक म्हणायची पण सवय आहे की ईश्वरा माझ्या पाठीशी राहा आणि मला अगदी कुठलंही वाईट स्वप्न पडू देऊ नकोस, असं म्हणून झोपत असतानासुद्धा आज त्यांना खूप वाईट स्वप्न पडलं. तर त्या म्हणतात की रात्री झोपेमध्ये मला एकदम वाईट भयानक स्वप्न पडलं. ते म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही गुरुचरित्राची पोथी वाचायला म्हणून एका ठिकाणी बसायला गेलो. कारण त्यांना असं वाटलं की मंदिराच्या बाजूच्या साईडला अगदी सन्नाटा आहे आणि छान तिथे मोकळी जागा आहे आणि बऱ्याच अशा चौरंग ठेवलेले आहेत असं त्यांना दिसलं स्वप्नामध्ये. आणि त्यांना असं वाटलं की आपण इथे बसायला काहीच हरकत नाही. पण दिसत सगळे चौरंग होते, आसनं मांडलेली दिसत होती, पण कोणीच नव्हतं, फक्त हे दोघंच होते. शिवाय ह्यांच्यासोबत आणखीन एक पांढरा शर्ट घातलेला माणूस तिथे होता आणि तो यांच्या मागच्या बाजूला बसलेला होता. आणि समोरून रस्ता जात होता, म्हणजे रस्ता होता समोरून जाणारा. त्या समोरच्या रस्त्यावर एक लहान मूल असं एका रस्त्याच्या कडेला बसलेलं होतं. म्हणजे मला सांगताना अजून काटा येतो अंगावर. त्या रस्त्याच्या कडेला ते लहान मूल बसलेलं होतं आणि ते लहान मूल त्या बाईंना खुणवत होतं. त्या बाईंना काही पहिल्यांदा कळलंच नाही. तर तेवढ्यात काय झालं की तिकडनं एक भरधाव गाडी आली, तर त्या गाडीला ते मूल थांबवत होतं. पण ती गाडी न थांबता त्याच्या बाजूनी पास झाली. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गाडी आली आणि मग ती गाडी येऊन पुन्हा ती डायरेक्ट त्या मुलाच्या अंगावरनंच गेली. पण तरी ते मूल जिवंतच होतं, त्याला काहीच झालेलं नव्हतं, काही कळेच ना. मग मात्र या बाईंना शंका आली की नेमकं आहे तरी काय. आणि स्वप्नातच हे सगळं घडत होतं बरं का, पण तरीसुद्धा त्यांना भीती वाटत होती की काय आहे हे नेमकं, काही कळतच नव्हतं. मग त्या उठल्या, त्यांच्या हातामध्ये गुरुचरित्राची पोथी होती आणि त्या म्हणल्या कुठली तरी पोथी होती, गुरुचरित्राची पोथी होती किंवा स्वामींची पोथी होती, पण पोथी होती खरी. आणि त्या पोथी हातात घेऊनच त्या ते जे लहान मूल होतं ते लहान मूल ह्यांच्याकडे येत होतं, त्यांच्या मिस्टरांकडे जात होतं. पण त्यांच्या मिस्टरांनी झिडकारलं त्या मुलाला, त्यामुळे ते मूल निघून गेलं. पण ह्या बाईंनी त्याला म्हणजे बिलकुल त्याला असं जवळ येण्यासाठी हे केलं की ये ये, कारण त्या बाईंना खात्री पटली होती की हा दुसरा तिसरं काही नसून हे लहान मूल म्हणजे कुठला तरी हा आत्मा आहे. आणि म्हणून आणि त्यांना खात्री होती की माझ्या हातात श्री दत्तगुरूंची पोथी आहे, मला काहीच होणार नाही. आणि म्हणून त्या मुलाला त्या अशा म्हणजे ये ये असं म्हणत होत्या, पण ते मूल येतच नव्हतं. आलं तरी ते मूल असं हात देत नव्हतं, दूर पळून जात होतं, दूर पळून जात होतं. म्हणजे हे सगळं म्हणजे इतका हा काटा येण्यासारखा अनुभव आहे खरोखरच. आणि सांगते की मला म्हणजे हे ऐकताना खूप हे वाटलं. आणि नंतर त्यांनी सांगितलं की मला हे सगळं, मी नंतर तिथे जाऊन पोथी वाचायला बसणार, पण तेवढ्यात मला जाग आली. आणि मी जाग आल्यानंतर बघितलं तर कोणीच नाही, मी बेडवरती. आणि त्या खूप घाबरलेल्या होत्या, त्यांना अस्वस्थ झालं. त्या डोळे मिटून त्यांनी झोपण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला, श्री स्वामींचा जप सुरू केला, पण त्यांना झोप काही येत नव्हती. त्यांच्या डोळ्यासमोर सतत सतत ते दृश्य येत होतं आणि त्यांना सतत सतत त्या दृश्याची भीती वाटत होती की कोण होतं ते लहान मूल, का ते असं मला, म्हणजे मी कशी काय त्याला असं म्हटलं आणि ते माझ्यापासून असं दूर दूर का जात होतं. म्हणजे त्यांना सगळं त्यांच्या स्वप्नात घडलेलं, पण त्यांनाच कळत नव्हतं की हे काय घडलंय आणि कसं घडलंय. त्या खूप घाबरलेल्या होत्या. शेवटी त्या उठल्या, त्या वॉशरूमला गेल्या, वॉशरूमला जाऊन आल्या आणि त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या शेजारी जे एक छोटं कपाट असतं, त्या कपाटावर त्यांनी श्री स्वामींचं पुस्तक ठेवलेलं असतं. त्या पुस्तकावर श्री स्वामींचा खूप मोठा छान फोटो आहे. त्यांनी त्या पुस्तकाकडे पाहिलं आणि त्यांच्या मनात त्या म्हणाल्या की स्वामी, तुम्ही माझ्यासमोर इथे शेजारी माझ्या आहात, तरी मला इतकं वाईट स्वप्न कसं पडू दिलं तुम्ही. आणि मग त्यांना जाणवलं की नाही, आता हे त्यांनी चक्क ते स्वामींचं पुस्तक अक्षरशः स्वतःच्या डोक्याशी ठेवलं, त्या पुस्तकावर हात ठेवल्या आणि म्हणाल्या स्वामी, आता मात्र मला गाढ झोप लागली पाहिजे. अजिबात त्याचा मागमूसही त्या दृश्याचा माझ्या डोळ्यासमोर नको. आणि त्या सतत मनात स्वामींचा जप करत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत झोपी गेल्या.
आणि काय आश्चर्य, त्यांना इतकी गाढ झोप लागली आणि पहाटे त्यांना जाग आली, सकाळी जाग आली तेव्हा 7:15 वाजलेले होते. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी बघितलं, अरे आपल्याला इतकी गाढ झोप लागली आणि परत नंतर त्या स्वप्नाचा आपल्याला काही म्हणजे लवलेशही आपल्या म्हणजे विचारांमध्येही आला नाही. परत आपल्याला तसं स्वप्न पडलंही नाही. भक्त हो, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे? पण त्या बाईंना एक समजून चुकलं होतं की असे जेव्हा रोड ॲक्सिडेंट्स होतात आणि त्यामध्ये अशा काही घटना घडतात आणि जेव्हा अशा घटनांमध्ये काही लोकांचे जीव जातात त्यावेळेला ते अतृप्त जे आत्मे असतात ते आपल्याला त्रास देत असतात. त्रास देतात म्हणण्यापेक्षा त्यांना अपेक्षा असते कोणीतरी येऊन वाचवावं. काय एक्झॅक्टली असेल माहीत नाही, परंतु असं काहीतरी असतं. आणि म्हणून आपण आपल्या घरच्या मंडळींना सतत सांगत असतो बघा, जर रात्री प्रवास करणं त्यांना शक्य शक्य करण्याची गरज नसेल तर त्यांनी करू नये. पण जर त्यांना अशक्यच असेल, टाळता येत नसेल, तर त्यांना आपण नेहमी सगळेजण सांगतो की अरे बाबा रात्री जाऊ नको रे बाबा, प्रवास करू नको रे बाबा. आपण का सांगतो हे सगळं? तर अशा ह्या घटना घडत असतात आणि म्हणून आपल्याला खूप सांभाळून राहावं लागतं. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर आपल्यासोबत एक छोटंसं स्वामींचं पुस्तक, बरं का, मी स्वतः सांगते, मी कुठेही गेले तरी माझ्या पर्समध्ये लांबच्या प्रवासासाठी तर कायम स्वामी माझ्या पुस्तक रूपात माझ्या पर्समध्ये असतातच. पुस्तक रूपामधली छोटीशी स्वामींची एकदम अशी छोटी पातळ अशी पोथी माझ्याकडे असतेच. आणि मला म्हणून कधी कशाची भीतीच नाही वाटत, कारण मला माहीत आहे स्वामी आहेत माझ्यासोबत, माझ्या पर्समध्येच आहेत, त्यांना ठेवलं आहे ते माझ्यासोबतच आहेत, म्हणून मला कधी भीती नाही वाटत. पण हां, तरीसुद्धा शक्यतो लांबचा प्रवास हा आपण टाळला पाहिजे, हे मात्र आपण अगदी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि घरच्यांना सुद्धा जितकं टाळता येईल तितकं त्यांना टाळायला सांगितलं पाहिजे. अर्थातच स्वामी आपल्या सगळ्यांच्या मागे आहेतच, त्याच्यामुळे घाबरायची काहीच गरज नाही, भीती पण नाही. पण भक्त हो, स्वामी भक्त हो, तुम्हाला एकच माझं सांगणं आहे की स्वामी तुम्ही कुठेही जा, जर तुम्ही खरे स्वामींचे भक्त आहात, तुम्हाला स्वामी वाचवल्याशिवाय सोडत नाहीत आणि तुम्हाला ते वाचवतातच. हाच अनुभव इतका भयानक आहे. आणि त्यांना एवढं आश्चर्य वाटत होतं की सगळे असे आसनं मांडलेली आहेत, पोथ्यांचं ठेवलेलं आहे, पण बसलेलं कोणीच नाही आहे. आणि फक्त एकच व्हाईट शर्ट घातलेला, पांढरा शर्ट घातलेला माणूस तिथे बसत होता. कोण असतील ते? मला तरी असं वाटतं की श्री स्वामींच्या स्वरूपात त्यांचे पाठीराखे म्हणून ते त्यांच्या मागेच बसले होते. पहा तुम्ही, कारण की त्यांना काही होणारच नाही म्हणूनच त्या बाई त्या मुलाला बोलवत होत्या, पण ते मूल येऊच शकत नव्हतं, कारण त्या बाईंच्या हातात पोथी होती आणि मागे बसलेले स्वामीही होते त्याच रूपामध्ये. कोण असेल, काय असेल, असे अनेक प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. पण मला असं वाटतं की त्या बाई स्वामींची पोथी घेऊन नंतर झोपल्या, डोक्यापाशी ठेवली आणि मग झोपल्या. त्यानंतर त्यांना गाढ झोप लागली आणि त्या सकाळी 7, 7:15लाच, ज्या बाईंना सकाळी 6ला जाग येते रोज, 5:30, पावणे 6ला, ह्या दरम्यान त्यांना झोप त्यांची उघडते आणि त्यांना जाग येते. त्या बाईंची झोप 7:15पर्यंत त्यांचे डोळे उघडले नाहीत. इतकंच काय, 7:15 वाजतासुद्धा त्यांच्या डोळ्यावर झोपच होती. आणि मग त्यांना नंतर जाणवलं की अरे आपल्या स्वामींचं पुस्तक आपल्या डोक्याशी आपण ठेवलं आहे, स्वामी आपल्या डोक्याशी. मग त्यांना आठवलं, अरे असं झालं. म्हणजे बघा स्वामींची किमया किती आहे. तुम्ही एकदा स्वामींना मागितलं आणि स्वामी देत नाही असं कधीच होत नाही. तुम्ही फक्त आर्त स्वरात त्यांना हाक घाला, साथ घाला, ते तुमच्यासाठी येणार म्हणजे येणारच. तुम्हाला धावून ते आले नाही तसं कधीच होणार नाही. फक्त एकदाच त्यांना अंतःकरणापासून साथ घाला, एकदाच त्यांना अंतःकरणापासून म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या, की ते आलेच म्हणून समजा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. तसंच तुम्हाला अनुभव कसा वाटला तेही लिहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला यापुढचे सगळे असेच अनुभवांचे, माहितीचे असे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. श्री स्वामी समर्थ.